नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज 22,000च्या लेव्हलवर बुल्स आणि बेअर्स यांची चांगली फाईट बघायला मिळाली. मार्केट पडत होतं, तसंच मार्केट सुधारतही होतं. म्हणजे लोअर लेव्हलला खरेदी चालू होती आणि अप्पर लेव्हलला सेलिंग चालू होती. म्हणजे बाय ऑन डिप्स पण दिसत होतं, सेल ऑन राईज पण दिसत होतं. त्यामुळे थोडासा अंदाज वाटला की 21,800ला मार्केटचं पडणं कमी होईल की काय, आणि ती शक्यता दिसते आहे. कारण समोर रिझल्ट आहे आणि वर्षाअखेरीचे रिझल्ट चांगले येण्याची पण शक्यता असते, डिव्हिडंड पण असतो. त्यामुळे मार्केट सावरेल असं थोडंसं आजच्या मार्केटवरून तरी जाणवलं. लार्सन अँड टुब्रोला पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशनसाठी 2,500 ते 5,000 कोटीच्या दरम्यान ऑर्डर मिळाली. अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट यांना 89 लाखाची ऑर्डर मिळाली. युनायटेड ड्रिलिंग टूल यांना 808 लाखाची ऑर्डर ऑइल इंडियाकडून मिळाली. ACME सोलर हे 17,000 कोटीचा कॅपेक्स करणारे, म्हणजे भांडवली गुंतवणूक करणारे. ग्लेनमार्क ॲसेटेल कॅस्टिन हे इंजेक्शन त्यांनी ॲक्वायर केलं आणि अमेरिकन मार्केटमध्ये लॉन्च सुद्धा केलं. ओला इलेक्ट्रिक हे 1,000 कामगारांना काढून टाकणार आहेत. पण एक गोष्ट याच्यावरनं आम्ही बघतो की जेव्हा कामगारांना काढून टाकतात तेव्हा कंपनीचा खर्च कमी होतो, पण त्याचबरोबर कंपनीचा धंदाही कमी होतोय असं त्याच्यावरनं एकंदरीत दिसतं. ज्या वेळेला ते कामगार वाढवतात, कामगारांच्या नेमणुका करतात, तेव्हा व्यवसाय तेजीत आहे असं गृहीत धरलं जातं. अडाणी ग्रीनला 106 कोटी लोन रिफायनान्सिंगसाठी मिळालं. झायडस हेल्थ यांना 43 लाख रुपयाची पेनल्टी लावण्यात आली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं गोल्डमन सॅक्सनी टार्गेट कमी केलं. कारण रेग्युलेटरी कन्सर्न्स असल्यामुळे त्यांचा जो मूळ व्यवसाय होता, ज्या व्यवसायातून त्यांना प्रॉफिट मिळत होतं ज्या विभागाकडून, ते प्रॉफिट कमी होईल असं गोल्डमन सॅक्सला वाटतं आहे. अशोक लेलँडचे विक्रीचे आकडे आले. त्यांची एकंदरीत विक्री वाढली 2%. ती 17,903 युनिट झाली, पण डोमेस्टिक विक्री मात्र कमी झाली. ती 15,879 युनिट झाली. बजाज ऑटोची एकूण विक्री 3% वाढली, 3.52 लाख युनिट एवढी झाली. टू व्हीलरची विक्री 2.99 लाख युनिट, तर कमर्शियल व्हेकलची विक्री 52,653 युनिट एवढी झाली. हिरो मोटोची विक्री 4.68 लाखावरनं 3.88 लाख एवढी झाली. आयशर मोटरची विक्री 19% वाढली. SML इसूझूची विक्री 1,288 युनिट एवढी झाली. अपेक्षा होती 1,010 युनिट होईल. NCCला
219 कोटीची ऑर्डर मिळाली. टीव्हीएस मोटरची एकंदर विक्री 4.03 एवढी लाख झाली. पेटीएमनी आरबीएल बँकेबरोबर पार्टनरशिप केली. साऊंड बॉक्स आणि कार्ड हे पेटीएम आरबीएल बँकेच्या ग्राहकांना देईल. मॅन्युफॅक्चरिंग PMI 56.3 एवढा आला. अपेक्षा होती 57.1 एवढा येईल. साखरेच्या उत्पादनात 14% घट होण्याची शक्यता बोलली जाते आहे. हुडको 10 मार्च रोजी दुसऱ्यांदा डिव्हिडंड देण्यासाठी विचार करेल. ग्रॅन्युअल्समध्ये LICने त्यांचा स्टेक वाढवला. हा स्टेक 4.26% वरून 5.02% एवढा केला. 1 जानेवारी ते मार्च एवढ्या कालावधीमध्ये त्यांनी 17.83 लाख एवढे शेअर्स घेतले. फेब्रुवारीचं उत्पादन कमी झालं म्हणून कोल इंडियाचा शेअर पडला आणि पेटीएमला मात्र फेमा व्हायोलेशनसाठी ईडीने नोटीस दिली म्हणून सुरुवातीला तेजीत असलेला शेअर नंतर पडला. पण का असेना आज धो मार्केट पडत नव्हतं. काहीसं सुधारत होतं, पुन्हा पडत होतं. पण पडण्याचं जेवढं प्रमाण होतं तेवढंच तेजीचं प्रमाणही होतं आणि बरेचसे शेअर म्हणजे FII DIIचा आकडा समजला नाही मला अजून, पण जी शुक्रवारची FIIची विक्री होती त्या मानाने आज विक्री कमी असावी असं एकंदर दिसलं. तो आकडा 7 नंतर येईल तेव्हा आपल्याला माहीत पडेल. तो मी आकडा तुम्हाला उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगू शकेन. पण निश्चितपणे मार्केट पडण्याचं प्रमाण कमी झालंय आणि 15 ते 25 या दरम्यान निफ्टीचा PE असतो. तर सध्या 20 PE पेक्षा मार्केट किंचित खाली सुद्धा गेलेलं आहे. त्यामुळे लोक खरेदी करायचा विचार करतील असं दिसतंय. बघूया काय काय होतंय. म्हणजे मला सुद्धा मंदीच्या बाजूचा माझा कल नसतो. फक्त इन्व्हेस्टमेंट या दृष्टीने मंदीच्या बाजूचा मी कल ठेवते. मी स्वतः इन्व्हेस्टमेंट या दृष्टीने जे काही इन्व्हेस्ट करायचंय ते मंदी असताना करते. पण ट्रेडिंगसाठी शॉर्ट टर्म असो किंवा मीडियम टर्म असो काही अंशी तेजी असणं चांगलं पडतं. बघूया आपण उद्या काय काय होत आहे. नमस्ते.